बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश महामुनी लिखित एक कथा, दान पावलं. झालं का हो ऑपरेशन? ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येणाऱ्या परिचारिकेला अतुलच्या आईनं विचारलं. नाही, अजून चालूच आहे. तुम्ही जरा या बाकावर शांतपणे बसा पाहू. परिचारिकेने निर्विकारपणे उत्तर दिलं व बाकावर बसायचा आदेश देऊन ती हातामध्ये ट्रे घेऊन झपाझप पावले टाकीत निघून गेली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरील वरचा लाल दिवा लागून राहिला होता. आतमध्ये सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शंतनू वाईकर व त्यांची टीम अतुलच्या दोन्ही डोळ्यावर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करीत होते. थिएटरच्या बाहेर अतुलचे आईबाबा, मोठा भाऊ आणि दूरचे काका एवढी मंडळी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे एरझारे घालीत होती. नाही म्हटलं तर या सर्वांनाच आज अतुलच्या ऑपरेशनचं टेन्शन आलं होतं. भीती वाटत होती. ऑपरेशननंतर अतुल हे जग पाहू शकेल की नाही याबद्दल शंकाही लागून राहिली होती. कसं होणार हो माझ्या बाळाचं? ऑपरेशन व्यवस्थित होईल की नाही? अतुलच्या आईनं त्याच्या बाबांना काळजीयुक्त स्वरात विचारलं. सगळं काही ठीक होईल, काहीही काळजी करू नकोस तू. आता मनावरील ताण कमी कर बघू. बाबांनी धीर देत त्या माऊलीला समजावलं आणि ते या लाल दिव्याकडे बघत बघत स्वतःच्याच विचारात हरवून गेले. अतुलला नुकतंच 6वं वर्ष लागलं होतं. तो बालवाडीमधून नवीन मराठी शाळेत पहिलीच्या वर्गात जाऊ लागला होता. त्याचा मोठा भाऊ अजय 3रीमध्ये त्याच शाळेत शिकत होता. दोघेही हुशार होते. अतुल हा एकपाठी होता. एकदा ऐकलेली गोष्ट तो केव्हाही विसरत नसे. वर्गात शिकवताना विषय लक्षपूर्वक ऐकून शिक्षकांचे शिकवणे संपले की तो विषय जसाच्या तसा म्हणून दाखवत असे. त्यामुळे तो पहिलीत असून सुद्धा वरच्या वर्गात आहे की काय असंच जणू शिक्षकांना वाटत असे. हा विद्यार्थी जसा जसा पुढे जाईल तसतसे शाळेचे नाव लौकिक करेल अशी खात्रीच मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांना वाटत होती. आईबाबांचेही अतुलवर फार प्रेम होते. त्याला पुढे आपल्या मर्जीनुसार न घडवता त्याच्या इच्छेनुसार व आवडीनुसार पुढील शिक्षणाची शाखा ते निवडणार होते. बघता बघता पहिलीचं वर्ष संपलं व अतुल 2रीच्या वर्गात दाखल झाला. आणि त्यावेळेस दूरदर्शनवर रामायण ही मालिका सुरू झाली. राम जन्मापासून ते राम रावण युद्धापर्यंत सर्व भाग दाखवून झाला होता. साधारणपणे 2 वर्षाचा काळ लोटला होता. त्याबरोबरच अतुलचे वयही वाढत गेले. राम रावणांचे युद्ध अजय व अतुल मन एकाग्र करून पाहू लागले. त्यामधील बाणांचा वर्षाव पाहून दोघांचेही डोळे दिपून जाऊ लागले. दोघांच्याही अंगात युद्धाची खुमखुमी येऊ लागली. दोघांनाही वाटत होतं की अशा प्रकारच्या बाणांचा वर्षाव आपण सुद्धा करू शकू. दररोज शाळा सुटल्यानंतर ते धनुष्यबाण भाला कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागले. दूरदर्शनवरील प्रभावामुळे लहान मोठ्या विक्रेत्यांनी कुतूहल म्हणून बाण विक्रीस ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आणि मग काय विचारता, त्यांना स्वर्गच हाती आल्यासारखा वाटला. आपणास आता बाणांचे युद्ध करावयास मिळणार या विचारामुळे ते गुंग होऊन गेले. प्रश्न होता तो आईवडिलांच्या परवानगीचा आणि खरेदी करण्यास लागणाऱ्या पैशांचा. अतुलने एके दिवशी वडिलांबरोबर गोड गोड बोलत हा विषय काढला. बाबा, आता राम रावण युद्ध संपत आले नाही? हो, पण अजून रावणाचा वध झालेला नाही, बाबा उत्तरले. तुम्हास कसे माहीत की रावणाचा वध होणार आहे ते? अतुलने जिज्ञासेपोटी विचारलं. त्याला रामायणाबद्दल माहिती असायचं तसं काहीच कारण नव्हतं. रामायणात तसे लिहिलेलेच आहे आणि घडलेही आहे, बाबांनी सांगितलं. काय लिहिलंय बाबा? अतुलने विचारलं. या युद्धात रावणाचा वध श्रीरामाकडून होणार. जगातील दृष्ट प्रवृत्ती रावणवधाच्या निमित्ताने संपून जाणार. सर्वत्र रामराज्य येणार आणि सर्व जनता सुखी होणार. बाबांनी त्याच्या शंकेचं निरसन केलं. असं होय? मग कधी होईल रावणवध? अतुलचा परत प्रश्न.
बहुतेक येत्या 2-3 भागात होईल, बाबांनी सांगितलं. मग बाबा, रावणवध झाल्यानंतर रामायण संपेल ना? मग रामायण संपल्यानंतर माझी आणि अजयदादाची एक इच्छा पूर्ण कराल का? अतुलने विचारलं. कोणती इच्छा? बाबांनी उत्सुकतेने विचारलं. बाबा, आम्हाला धनुष्यबाण आणून देणार का? मला आणि अजयदादाला आमच्या मित्रांसोबत खोटे खोटे रामायण युद्ध खेळायचं आहे. अतुलने आपली इच्छा व्यक्त केली आणि अतुल व अजय यांच्या बालहट्टापायी बाबांनी त्यांना धनुष्यबाण आणून दिले. तेव्हापासून रोज शाळा सुटली की सर्व बालगोपाल धनुष्यबाणाच्या युद्धाचा खेळ खेळू लागले. दूरदर्शनवर दाखवल्याप्रमाणे अगदी हुबेहूब बाणांचा वर्षाव होऊ लागला आणि एके दिवशी संध्याकाळी या खेळाला गालबोट लागले. अजयच्या व एका मुलाच्या धनुष्यातून वेगवेगळे बाण सुटले. वाऱ्याच्या वेगाने ते पुढे पुढे जाऊ लागले. दुसऱ्या टोकावर उभा राहून अतुल त्याच्या धनुष्यातून बाण सोडायची तयारी करत होता. समोरून येणाऱ्या बाणामुळे त्याचे लक्ष विचलित झालं. ते 2 बाण अतुलचे दोन्ही डोळे छेदून दूर जाऊन पडले. डोळ्यांतून रक्ताच्या धारा लागल्या. काही काळाच्या आत तो जमिनीवर कोसळला. ही बातमी घरी समजताच अतुलच्या बाबांनी त्याला नजीकच्या नेत्ररोग रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी केलेल्या 8-10 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्याचे डोळे बरे झाले, पण त्याला कायमचे अंधत्व प्राप्त झाले. बाबांच्या डोळ्यांपुढे अंधार दाटून आला. आईची परिस्थिती ही याहून काही वेगळी नव्हती. बघता बघता अतुलच्या भविष्याचा चक्काचूर झाला. त्याच परिस्थितीत अतुल वयाने मोठा होत गेला, परंतु तो जग पाहू शकत नव्हता. मुलाचे स्वप्न भंग होऊ लागल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरं काहीच आईबाबा करू शकत नव्हते. अतुल मात्र अंधत्वाला तोंड देत होता. सर्व दवाखाने झाले. तज्ज्ञातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्या उपचारासाठी कष्ट घेतले, पण कुणीच डोळे परत आणू शकले नाहीत. असेच दिवस काढीत असता डॉक्टर शंतनू वाईकर परदेशातून नेत्ररोगावर उच्च शिक्षण घेऊन या गावात आले. त्यांनी सर्व सोयींनी युक्त असा नेत्रोपचारासाठी दवाखाना थाटला. सर्व नेत्ररोग्यांना कमी खर्चामध्ये सेवा देऊ लागले. बाबांच्या कानावर जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्यांनी लागलीच डॉक्टर शंतनू वाईकर यांची भेट घेतली. अतुलच्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. त्याच्यावर आत्तापर्यंत केलेल्या उपचारांची फाईल त्यांना दाखवली आणि मग अतुलला दृष्टी प्राप्त करून देण्याची कळकळीची विनंती केली. डॉक्टर वाईकर यांनी फाईलचा काळजीपूर्वक अभ्यास करून आशेचा किरण दाखवला. हे पहा मिस्टर देशपांडे, मी या मुलाचे डोळे बरे करू शकतो, डॉक्टरांनी अतुलच्या बाबांना सांगितलं. ते पुढे म्हणाले, डोळे बरे करणे म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या जागी दुसऱ्या कुणाच्या तरी डोळ्यांचे रोपण करावे लागेल. म्हणजेच नेत्रपेढीतील उपलब्ध डोळे आणून शस्त्रक्रियेद्वारे याच्या डोळ्यांच्या खोबणीत बसवावे लागतील, परंतु त्यासाठी डोळे उपलब्ध होईपर्यंत थांबावं लागेल. एक मात्र खरं की शस्त्रक्रियेनंतर याला अगदी 100% दृष्टी प्राप्त होईल. नक्की. डॉक्टरांच्या या खात्रीमुळे सर्वांचा आनंद गगनात मावेना. कधी एकदा डोळे प्राप्त होतील आणि ऑपरेशन होईल असंच त्यांना वाटत होतं. आणि म्हणूनच आज अतुलवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया डॉक्टर वाईकर यांनी चालू केली होती. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा एकदम उघडण्याचे जाणवल्याने अतुलचे बाबा भानावर आले. त्यांनी समोर पाहिलं तो काय, डॉक्टर वाईकर हे स्वतः बाहेर आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी थकावट जाणवत होती, पण प्रसन्नताही दिसत होती. चेहरा हसरा आणि बोलका वाटत होता. हसत हसतच डॉक्टरांनी बाबांचं अभिनंदन केलं व म्हटलं, ऑपरेशन सक्सेसफुल. अतुल थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. त्याच्या दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधली आहे. शुद्धीवर आल्यानंतर ड्युटीवरील स्टाफ नर्स तुम्हाला आत घेऊन जातील. तुम्ही त्याच्याशी मोजकेच बोला, त्याला अगदी विश्रांतीची गरज आहे. असं बोलून डॉक्टर त्यांच्या केबिनकडे निघून गेले. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं ऐकून सर्वजण सुखावून गेले. 15 दिवसानंतर डोळ्यावरील पट्टी काढते वेळेस डॉक्टर अतुलला म्हणाले, अतुल, आम्ही आता डोळ्यावरील पट्टी काढणार आहोत. पट्टी काढल्यानंतर तू दोन्ही डोळे हळूहळू उघड, एकदम आणि झपकन उघडू नकोस. अतुल हळूहळू डोळे उघडू लागला. पूर्ण उघडल्यानंतर त्याला सर्वप्रथम दिसली ती त्याची आई.
नंतर बाबा, मोठा भाऊ आणि एक एक करून सर्व उपस्थित नातेवाईक दिसू लागले. आपण व्यवस्थित पाहू शकतो हे समजल्यावर तो आनंदित होऊन आईबाबांना बिलगला. दवाखान्यातून घरी आल्यानंतर तो हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. मित्रांमध्ये मिसळून हलके हलके खेळ खेळू लागला होता. आणखीन काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो शाळेत जाऊ शकेल असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी शाळेत पाठवायची तयारीसुद्धा सुरू केली होती. एका बाबतीत मात्र अतुलच्या स्वभावात लक्षणीय बदल झाला होता. तो म्हणजे अधूनमधून उगाचच कसल्या तरी विचारात असल्याचा दिसायचा तो. एखाद्या दिशेकडे, वस्तूकडे किंवा कुठेही बघायला लागलं की तासन तास तिकडेच बघत राहायचा. मध्येच काहीतरी पुटपुटायचा. त्याचा हा बदल वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी त्याला विश्वासात घेऊन एकदा विचारलं, काय रे अतुल, असा एकदमच कसला विचार करत असतोस? एकटक कुठेतरी का बघत राहतोस? काय होतंय तुला? बाबा, मला असं काहीतरी आठवतंय की ज्याचा माझ्याशी आजपर्यंत काहीच संबंध आलेला नाही. अतुल म्हणाला, असं काय आठवतंय तुला? बाबांनी विचारलं. बाबा, सोलापूर इथे जुळे सोलापूर म्हणून काही भाग आहे का? अतुलने विचारले. हो आहे की, त्याचा काय संबंध? बाबा विचारात पडले. त्याच्याशीच तर संबंध आहे बाबा. जुळे सोलापूरमध्ये एक मॉल आहे. त्या मॉलच्या जवळ एक बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची चोरी झालेली असल्यामुळे भीती लागून राहिली आहे. काय बरं त्या बंगल्यामधील लोकांचं नाव? हां, आठवलं. कोणीतरी परांजपे नावाचे एक कुटुंब तिथे राहते आहे. त्यांचा स्वतःचाच बंगला आहे तो. त्या कुटुंबामधील एका बाईचे सोन्याचे गंठण हरवले आहे. त्याची चोरी झाली की ते कुठे ठेवले आहे त्यांना आठवत नाही ते. म्हणून त्या बाई खूपच त्रस्त आहेत, घाबरलेल्या आहेत त्या. परंतु मला ते गंठण कुठे आहे हे स्पष्ट दिसतंय. मला दिसतंय ते. अतुल बोलतच होता. मध्येच बाबांनी त्याला थांबवलं. विचारलं, हे तुला कसे कळतंय? तेच तर समजत नाही बाबा. बाबा, तुम्ही मला सोलापूरला घेऊन चला ना. ते गंठण मी त्या बाईंना मिळवून देतो, म्हणजे त्यांच्या जीवात जीव येईल. अतुलच्या या वक्तव्यावर बाबा मनातून थोडेसे घाबरलेच. हा मुलगा यापूर्वी कधी सोलापूरला गेलेला नाही. सोलापूरलाच काय, या गावाच्या बाहेरही कधी गेलेला नाही. मग हा सोलापुरातील खानाखुणा कशा सांगत आहे? त्याच्या मनावर कसला परिणाम झालाय? याला असली कसली शक्ती प्राप्त झाली? त्यांना काहीच कळेना. त्यांनी परत एकदा विचारलं, आणखीन काय काय जाणवते तुला त्या बंगल्यातलं? बाबा, त्या बंगल्यामधील दिवाणखान्यात एक पुस्तकाचं कपाट आहे. त्या कपाटामधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक पुस्तक श्याम नावाच्या व्यक्तीला सापडत नाही. श्यामचे त्यांच्या ऑफिसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील पैलूंवर लवकरच व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्यांना ते पुस्तक संदर्भासाठी ताबडतोब हवं आहे. मला मात्र ते पुस्तक कुठं आहे ते स्पष्ट दिसतंय. हो, अगदी स्पष्ट दिसतंय मला. अतुल असंच बरंच काही सांगत राहिला. बाबांच्या मनात उत्सुकता आणि भीती यांचा संगम झालेला जाणवू लागला. हे काय घडतंय त्यांना समजेच ना. अतुलच्या या बदललेल्या स्वभावाविषयी त्यांनी घरातल्या सर्व लोकांची चर्चा केली आणि सर्वांच्या सहमतीने त्याने अतुलला घेऊन सोलापूरला जायचं ठरवलं. कॉल बेलचं बटन दाबल्यानंतर एका पन्नाशीतल्या बाईने दरवाजा उघडला. परांजपे आपणच का? बाबांनी विचारलं. होय, आपण? बाईंनी उत्तर देत विचारलं. मी देशपांडे, बार्शीहून आलोय. हा माझा मुलगा अतुल, ही माझी सौ. आणि एक एक करत आलेल्या सर्वांची ओळख बाबांनी करून दिली. या या, बसा. काय काम आहे आपलं? बाईंनी विचारलं.
उजव्या बाजूला दूरदर्शन संच शोकेसमध्ये ठेवलेला, समोरच्या भिंतीवर एक तैलचित्र, बाजूला भिंतीला लावून पुस्तकांचं कपाट, बरीचशी पुस्तकं त्यामध्ये दिसत होती. डाव्या हाताकडील बाजूला एक सजवलेला टेबल, त्यावर ताज्या फुलांचा हार घातलेला एक फोटो. बाबांची नजर इकडे तिकडे भिरभिरत राहिली. बोला ना, काय काम आहे आपलं? बाईंनी परत एकदा विचारलं. तसे बाबा भानावर आले. तोपर्यंत अजून एका तरुण महिलेनं चहा बिस्किटांचा ट्रे टिपॉयवर आणून ठेवला. तिचा चेहरा निस्तेज दिसत होता, काळजीने काळवंडला होता. मुळातच सुंदर असलेली ती गृहिणी एका अनामिक चिंतेनं व्यथित झाल्याची दिसली. चहा घेता घेता बाबा म्हणाले, माफ करा मॅडम, ह्या तुमच्या सुनबाई का? हो, बाईंनी सांगितलं. मला एक सांगा, सुनबाईंच्या गळ्यातील गंठण कुठे हरवलं आहे का? हो ना, त्यामुळेच ती चिंतित आहे. चांगले 20 तोळ्यांचे गंठण होते हो. माझ्या यजमानांकडे बँक लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिलं होतं. लॉकरमध्ये शोधले असता मिळालं नाही. त्यांनी ते शेवटचे हाताळले होते. बाई एकदम काळजीत बोलल्या. श्याम नावाचे कोणी गृहस्थ आहेत का? बाबांनी विचारले. हो, श्याम माझा मुलगा, ही राधा त्याची पत्नी. सूनबाईकडे बोट दाखवून बाई पुढं बोलल्या. श्यामचे पण एक पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं सापडत नाही आहे, म्हणून तो पण काळजीतच आहे. पण तुम्ही हे का विचारत आहात? हा माझा मुलगा अतुल. तो दावा करतोय की हरवलेले गंठण व पुस्तक कुठे आहे ते त्याला माहीत आहे. बाबांनी बाईंच्या प्रश्नाचे उत्तर दिले. हे कसं शक्य आहे? बाईंनी विचारलं. तोपर्यंत अतुल दिवाणखान्यातून एक चक्कर मारून आला होता. तो उजव्या हाताकडील दूरदर्शन संचाच्या शोकेसच्या पुढे उभा राहून म्हणाला, हे बघा, इथेच टीव्हीच्या खाली गंठण पडलेलं दिसत आहे. सर्वजण एकदम तिकडे धावले. पाहतात तर काय, खरेच तिथे पडलेले गंठण दिसत होते. सांधीतून हात घालून ते गंठण बाहेर काढलं. गंठण पाहून राधाचा आनंद अवर्णनीय असाच होता. पुस्तकाच्या कपाटाजवळ उभा राहून अतुल म्हणाला, या कपाटाच्या पाठीमागील बाजू आणि भिंत यामध्ये सावरकरांचे पुस्तक अडकले आहे. ते पहा. आणि खरंच ते पुस्तक तिथे अडकून पडल्याचं दिसलं. बाईंना आठवलं, त्यांचे यजमान ते पुस्तक एकदा वाचत होते. वाचल्यानंतर कपाटामध्ये ठेवताना बहुतेक पाठीमागे पडला असेल. त्या बंगल्यातील अशा अनेक खानाखुणा सांगून अतुलने हरवलेल्या वस्तू शोधून दिल्या. अतुलच्या या पराक्रमामुळे त्या बंगल्यातले सगळेच जण आश्चर्यचकित झाले. पूर्वी कधीही इथे न आलेल्या मुलास इथली इत्थंभूत माहिती कशी प्राप्त झाली आहे याविषयीच ते सगळे चर्चा करू लागले. या मुलाला, अतुलला, या गोष्टींची जाणीव कधीपासून होऊ लागली, की पहिल्यापासूनच तो हे सर्व जाणून आहे? बाईंनी विचारले. याच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. अपघातामुळे गमावलेले दोन्ही डोळे पुन्हा नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे बसवले आहेत. तेव्हापासूनच हा या बंगल्यातील माहिती सांगत आहे. बाबा म्हणाले. कमाल आहे बुवा, बाई म्हणाल्या. हार घातलेल्या फोटोकडे पाहून बाबांनी विचारले, हे आपले यजमान का? हो, अविनाश वसंत परांजपे त्यांचं नाव. 2 महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी डोळे, किडनी, यकृत, फुफ्फुस ह्या अवयवांचे दान केले. उर्वरित देहावर आम्ही अंत्यसंस्कार केलेत. बाई बोलल्या तशी बाबांना वास्तवतेची जाणीव होऊ लागली. आणखी काही विषयावर चर्चा करून बाबा आणि त्यांचे कुटुंब परांजपे कुटुंबाचा निरोप घेऊन परत निघाले. घरी परतेपर्यंत त्यांना एकाच विचाराने पछाडले. परांजपे, निधन, अवयवदान. संदर्भ लागू लागला, पण खात्री होईना. सर्व मंडळींना घरी पोचवून बाबा तडक डॉक्टर शंतनू वाईकर यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांना विनंती केली की काही दिवसांपूर्वी अतुलवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया झाली होती, ते डोळे कुणाचे होते सांगता येईल का? हे एक मेडिकल सिक्रेट आहे. आम्ही त्या व्यक्तीचे जिवंत किंवा मृत असली
तरी नाव नाही सांगू शकत. डॉक्टर पुढे म्हणाले, पण ही माहिती तुम्हाला का हवी आहे? आणि बाबांनी अतुलची सर्व कथा त्यांना विशद केली. डॉक्टरांचा या असल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. अशा गोष्टींना वैद्यकीय पुरावा देता येत नाही. तरी पण त्यांनी उत्सुकता म्हणून नेत्रदान केलेल्या सर्व व्यक्तींची फाईल शोधून काढली. नेत्ररोपण केलेल्या व्यक्तीचे नाव व त्याला नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे नाव जेव्हा पाहिले तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना. कारण नेत्रदान केलेल्या त्या व्यक्तीचे नाव होते अविनाश वसंत परांजपे. बाबा तर आश्चर्याने थक्कच झाले. त्यांची खात्री झाली हा अतुल बोलत नव्हता, तर अतुलच्या मुखातून परांजपेंचे डोळे बोलत होते. नेत्रदानाचा केवढा मोठा फायदा झाला होता. खरोखरच नेत्रदान असो की अवयवदान असो, हे इतर दानांपेक्षा सर्वश्रेष्ठ असे दान आहे. अवयवदान हे मोठं सामाजिक कार्य असून प्रत्येक गरजू रुग्णाला अवयव मिळाला पाहिजे. मृत्यूनंतर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनात नवा प्रकाश देता येतो. मरणानंतर अवयवांची राख होते. त्यापेक्षा दानातून कोणत्याही गरजू रुग्णाचे प्राण वाचवता येतात. अवयवदान म्हणजे मृत्यूच्या उंबरठ्यावर असणाऱ्या व्यक्तीला आयुष्य जगण्याची एक संधी. अवयवदान हे मृत्यूनंतर करता येणारे सर्वात श्रेष्ठ असे दान आहे. डोळ्यांप्रमाणेच किडनी, फुफ्फुस, त्वचा, यकृत या अवयवांचे दान करून त्या अवयवाची गरज लागल्या रुग्णाला जीवनदान देता येते. शासनाच्या अनेक लोकोपयोगी मोहिमेपैकी ही एक मोहीम आहे. तेव्हा मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने करावा असे आवाहन करत करत बाबांनी परांजपेंच्या मुलाच्या दानाचं विशेष कौतुक केलं. ते दान त्यांना पावलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.